तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीचा मराठी विषयाचा पायाभूतचा पेपर 2026चा. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी तुम्हाला हा भाग इग्नोर मारायचा आहे, तर आपण येऊया पुढे. तर या ठिकाणी आपला तोंडी परीक्षाचा प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे, तुम्हाला तुमच्या परिसरात आढळणारे कोणत्याही एका पक्षाचे नाव सांगून त्याविषयी माहिती सांगायची 5 मार्कांसाठी. म्हणजे तुम्ही इथे 10 ते 15 ओळींमध्ये याबद्दल माहिती सांगायची आहे. दुसरा आहे, मराठी भाषेविषयी तुम्हाला जाणवणाऱ्या भावना तुम्हाला थोडक्यात सांगायचे आहेत 5 गुणांसाठी. हे आपण 10 ते 12 ओळीमध्ये. तर अशा प्रकारे आपली 10 मार्काची तोंडी परीक्षा असणार आहे. तर आता आपण येऊया पुढे. त्यानंतर या भागावरून तुमची सुरू होते लेखी चाचणी. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वात आधी अवतार वाचून घ्यायचा आहे आणि समजून घ्यायचं आहे 7 गुणांसाठी. त्यानंतर तुम्हाला याच्यावर आधारित काही प्रश्न आहेत, त्यांची उत्तरे लिहायची आहेत. तर आपण आता ते प्रश्न पाहूया. तर इथे पहिला प्रश्न आहे, महादू आहे ते काय विकायचं ते तुम्हाला सांगायचे आहे. जसे तो कपडे विकत होता की काय 2 मार्कांसाठी. दुसऱ्या घोड्याची लीद म्हणजे काय ते तुम्हाला सांगायचे आहे, त्याचा अर्थ 2 गुणांसाठी. आणि इफ मधला प्रश्न आहे, साध्या गोष्टींमधून कोणते शोध लागू शकतात या विधानाबाबत तुम्हाला तुमचे मत लिहायचे 2 मार्कांसाठी. हा स्वमताचा प्रश्न आहे. तुम्ही 4 ते 8 ओळीमध्ये याचे उत्तर लिहू शकता. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे पण उतार्यातच आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तुमच्या ते अल्केमिडीज दडलेलं आहे या वाक्याचा तुम्हाला अर्थ लिहायचे तुमच्या शब्दात 2 गुणांसाठी. तर हा पण तुम्ही 4 ते 8 ओळीमध्ये याचे उत्तर लिहू शकता उतार्याच्या आधारे. तर अशा प्रकारे तुम्हाला यात उतार्यावर आधारित प्रश्न सोडवायचे आहेत. तर आता पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 4. तुमच्या आयुष्यात मेहनतीचे महत्त्व काय आहे ते तुम्हाला थोडक्यात इथे सांगायचे 4 गुणांसाठी. तर ते पण तुम्ही सांगू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 5. तुम्हाला इथे खाली कवितेच्या ओळी आहेत ते तुम्हाला आधी नीट वाचायचे आहेत आणि समजून घ्यायचे आहेत. मग त्यावर आधारित 8 मार्कांसाठी काही प्रश्न आहेत ते आपण सोडवूया. तर इथे पहिला प्रश्न आहे, गोडदी तयार करताना कोणकोणत्या वस्तूंचा वापर केला आहे ते तुम्हाला सांगायचे कवितेच्या आधारे 2 मार्कांसाठी. पुढचं आहे, गोडदी म्हणजे ऊब असते या असे कवीने का म्हटले ते आपण तुम्हाला सांगायचे 2 मार्कांसाठी. पुढचं आहे, गुड्डेतील आठवणी आणि भावना याबद्दल तुम्हाला तुमचे मत 2 मार्कांसाठी सांगायचे स्वमतासाठी 4 ते 8 ओळींमध्ये. तर अशा प्रकारे इथे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरे तुम्हाला कवितेच्या आधारे द्यायची आहेत. पुढचं आहे, आपल्या आयुष्यातील जुन्या वस्तूंना आपण का जपून ठेवतो याबद्दल तुम्हाला तुमचे मत 2 मार्कांसाठी सांगायचे 4 ते 8 ओळीत. तर हा पण स्वमताचा प्रश्न आहे. तुम्हाला तुमच्या मनाने याचे उत्तर लिहायचे आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या कवितेवर आधारित प्रश्न असणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण अर्धा पेपर पाहिला आहे. तर इथे पाहू शकता पुढचा पेपर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी लाईक अँड सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तर आता भेटूया पार्ट 2. आणि पार्ट 2 ची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नाही तर कमेंटमध्ये देईल, ती पण पहा.